बिना छाता और यहाँ पे खुल गया है 1 रन से खाता. मन्या सुद्धा स्माइल देत आहेत. प्रखर ऊन आहे. नामांकित अष्टपैलू पंच पाचारणे उर्फ मन्या म्हणून ओळखले जातात. दुसरे पंच संतोषजी राऊत आणि मी समालोचक संतोष कदम. पुन्हा एकदा नक्कीच अवांतर चेंडू पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. टाकलेला चेंडू सुरेख होता या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने काही चेंडू वळवलाय परंतु पंच नक्की दंडित करतायत. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल नक्कीच पंचनी या ठिकाणी बहाल केलाय. एक अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. नो बॉल आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. नो वरती अतिरिक्त धाव नाही दिली जाणार. दोन चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये दाखवत आहेत. पंचांच्या हात समांतर, चेंडू अवांतर. चेंडू टाकलाय जोगेश्वरीला, गेला अंधेरीला. पुन्हा एकदा दुसरा व्हाईट. साइड चेंज केली जाते. फुल टॉस चेंडू, नो बॉल आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. चौकार. नो बॉल नाहीये. फक्त 4 धावा नक्कीच पाहायला मिळतात. पाठीमागून सांगितले जाते श्रेया तू इकडे राहना. पाठीमागे ती आहे ना, म्हणजेच आफरीन. पुन्हा एकदा नो बॉल. 1 धाव नक्कीच मिळतीये. धावसंख्या झाल्या त्या 11 रन्स. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. 11. पंचांनी या ठिकाणी पाहिलंय आणि बॉल पायाला लागून गेलाय, त्यामुळे व्हाईट बॉल नाही आहे. निर्धाव चेंडू. चला मॅच चालू करायची आहे. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुरेख चेंडू कापलाय. कमबॅक नक्कीच केलंय. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि जातोय चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. एक धाव नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. व्हाईट बॉल.
पंचांनी नोंद घोषित केला आहे. जीवदान नक्कीच मिळत आहे. दांडी गुल झाली होती. नक्कीच कधी कधी नशीब आपल्या साथ देतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली ती 1818. फुल टॉस चेंडू. अफरीन यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. संघाच्या 4 धावा वाचवल्यात. एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढती आहे. 1919. फुल टॉस चेंडू आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शे यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. आपल्या संघाच्या 4 धावा वाचवल्यात. काय फिल्डिंग एफर्ट दिलं मिलिंद सर. पाठी पडदा पडदा. लहान मुलांनी जो हात ठेवलाय तो पडदा आहे. वादग्रस्त निर्णय होईल. हात सोडायचा आहे. हां थँक्यू. ती आपली निदान रेषा आहे. वादग्रस्त निर्णय होणार नाही याची खबरदारी घ्या. धावसंख्या होती ती 2020. फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा मोठा प्रहार. अफरीन यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. अफरीन बद्दल सांगितलं जातं ब्रँड अँबॅसेडर आहे, ज्यांच्या माध्यमातून SSS म्हणजेच शैलेश पाटील आणि पराग पाटील ओव्हर झाली. ओव्हर 1 मिनिट. नो बॉल वरती बोल होता तो. काउंट बॉल काउंट आहे. रूल आहे. बॉल काउंट आहे तो. 1 मिनिट. विकेट गेलीचा बॉल काउंट आहे दादा. नाही नाही बॉल काउंट आहे दादा. बॉल काउंट आहे. तू मिलिंद सर. नक्कीच 2 षटकर या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि धावसंख्या होती ती 21. विदाउट लॉस 2121. नवीन गोलंदाज 2121. 21 धावा बोर्डवर नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि नवीन गोलंदाज दिशा. ध्रुव बस इथे. बस तू इथे बस. इथे बस ना ध्रुव. इथे बस ना. मला सांगता येईल परत प्रॉब्लेम नको. हां पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉल आहे. बॉल काउंट आहे. रन काउंट आणि बॉल काउंट. आउटला बॉल काउंट आहे. धावसंख्या नक्कीच वाढली आहे. 22. 222. 22. चला मॅच चालू करायची आहे. टीम मीटिंग कमी करा. मारला फटका सुरेख आणि या ठिकाणी पाहायला मिळतो आणि चुकीचा कॉल. वेलेन्सिया यांच्याकडनं चूक होतीये. तोपर्यंत निघते ती 1 धाव. नाही किती झाला. 23. आणि सुरेख फिल्डिंग पुन्हा एकदा आणि सुसंधी आहे. बॅटर आउट. पहिला सर.
नवीन बॅटर नक्कीच नाजुका पाहायला मिळत आहेत. संघ कर्णधार आहेत आपल्या संघाच्या. आडव्या बॅटने खेळलेला फटका आणि जातोय सुरेख चौकार. क्या बात आहे. तो एका पाहूया. ये गोलू का सिया नाम क्या है, उसका नाम क्या है, बैटर का नाम क्या है गोलू का. प्रियंका उर्फ गोलू. आणि हॅट्रिक चौकार नक्कीच पाहायला मिळतोय. 3 लगातार चौकार पाहायला मिळाले. तिसरं संपुष्टात येत आहे आणि धावा होत आहे त्या 35. जिने पहिलं षटक टाकलं, वैयक्तिक दुसरं षटक टाकणं आणि संघासाठी 4थं षटक ऐश्वर्या. मारल्या फुलटॉस चेंडू आणि नक्कीच सुसंधी आहे. बॅटर आउट. सुप्रिया नवीन बॅटर. आणि अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये संघ कर्णधार बाद होत आहेत. गुड बॉलिंग. हलका तटावलाय नक्कीच पॉईंटच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळती आहे. समोरच्या संघाकडे सुद्धा अत्यंत आक्रमक फलंदाज आहे, त्यामुळे स्कोर झालं तर मॅच बघायला नक्कीच मजा येईल. धावसंख्या झाली ती 36 धावा. 3636. फुलटॉस चेंडू. रिया यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. काय कमबॅक केलाय ऐश्वर्याने. मारला फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. मिळत आहेत 40-40. आणि या इनिंगचा शेवटचा आणि अंतिम चेंडू. पाहूया चौकार येतोय का. काय बॅटिंग एफर्ट्स दिलेत. धावा झाल्या पाहिजेत, नक्कीच मजा येईल मॅच मध्ये. टपरीचा सुरेख फटका या ठिकाणी पाहिला. एक धाव नक्की म्हणजे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बॅटर आउट.
नक्की 24 चेंडूमध्ये करायच्या त्या 42 धावा. पहिली ओपनिंग पेअर वेलेन्सी आणि रिया. मगाच्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार जिला मिळाला तीच रिया नॉन स्ट्राईक लाईनला. पहिला चेंडू मोठा प्रहार. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, फायदा घ्यावा लागेल. या षटकामध्ये 2-3 चौकार तर सहज आले पाहिजेत. पाहूया प्रयत्न होत आहेत का. फुल टॉस चेंडू आणि महत्वाचा धक्का बसतोय वेलेन्सिया बाद. त्याला मिती आहे. एका विकेटचं पतन नक्कीच होतंय. महत्वाचा घडी बाद झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. आणि हा दुसरा आत्मघाती फटका ऐश्वर्या यांच्या माध्यमातून दुसरा गडी बाद होतोय. नो बॉल आहे. काजल 2 चेंडूवरती 2 गडी बाद नक्कीच केली आहे. रोशनीसाठी जोरदार टाळ नक्कीच झाल्या पाहिजेत. हॅट्रिक विकेट येते का पाहायचंय. नवीन बॅटर काजल. फुल टॉस चेंडू वाढवण्याने खेळ प्रयत्न. निर्धाव चेंडू नक्कीच येतोय. गुड बॉलिंग. आडव्या बॅटने खेळलेला प्रयत्न. गोशांगी क्षेत्र आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. आणि या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 टू गो. आडव्या बॅटने खेळायला पाहिजे. चेंडू टाकल्या आला बघ असं म्हटलं जात आहे. म्हणजे काय कॉन्फिडन्स आहे. मिलिंद सर स्माइल देत आहेत. षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि धावसंख्या स्थिरावती आहे ती फक्त 2 धावांवरती. उर्वरित 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागेल. षटकार नाही पण चौकार नक्कीच लागावे लागतील. सूरजजी धुरी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. या विभागामध्ये सुप्रसिद्ध असं सूरजजी धुरी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काय ते नवीन गोलंदाज सुप्रिया. मारला फटका सुरेख आणि जातोय. पहिला चौकार. संपूर्ण बोर्डवरती स्कोर बोर्ड नक्कीच पाहायला मिळतोय. हलतोय. 6 धावा. पुन्हा एकदा थोडंसं दडपण आहे गोलंदाजांवरती. नो बॉल. पुन्हा एकदा धावा केले जात आहेत. एक धावेने काही होणार नाही. एखादा चौकार एखादा षटकामध्ये आलाच लागेल.
42 धावांचा पाठलाग नक्कीच करायचा आहे. यानंतर नक्कीच अंतिम फेरीचा सामना महिलांचा सुद्धा लगेचच सुरू होईल याची खबरदारी घ्या. वरच्या ऑफमधील इन्फिनिटी संघ आणि आत्मघाती फटका काजल बाद होत आहेत. जो खेळाडूला शैलेश पाटील आणि पराग पाटील यांच्या माध्यमातून ब्रँड ॲम्बॅसेडर म्हटलं जातं असा महिला खेळाडू आफरीन संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावं लागतील आफरीन यांना. मारला फटका सुरेख लेगसाईडच्या दिशेने. एक धाव नक्कीच पाहायला मिळती आहे. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. धावसंख्या स्थिरावती आहे 9 धावांवरती. धावा कराव्या लागतील. एखाद्या षटकामध्ये 2 चौकार नक्कीच अपेक्षित आहेत. मारला फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. चौकार. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1-3-13 लास्ट टू गो. फुल टॉस चेंडू आणि जातोय फलंदाज बाद. बारा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 12 balls 29 रन्स रिक्वायर्ड. 12-29. नक्कीच नवीन गोलंदाज सावी. ट्वेल्व बॉल 29 रन्स रिक्वायर्ड. हे षटक फार महत्वाचं. आफरीन यांना आपल्या हातामध्ये सूत्र घ्यावे लागतील. या षटकामध्ये एखाद्या तिसरे 3-4 चौकार जर आले तर नक्कीच सामन्यामध्ये कलाटणी येईल. नवीन बॅटर सोंटिना. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. लवकरात लवकर मॅच चालू करा. विलंब लावायचा नाहीये. पहिला चेंडू टाकल्यानंतर 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे. स्ट्राईकला ती आफरीन. बॉलिंग मार्कवर सावी. आडव्या पाटने खेळलेला प्रयत्न आणि पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सर बॅट्समन स्टेप आउट झाला त्याच्यामुळे बॉल निर्धाव दिला. डॉट बॉल. ओके. मारला फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी.
17. या षटकामधील अजूनही 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा वरती मारलं फटका आणि जातोय फस्तू आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मारला फटका. या ठिकाणी अंडर स्पर्धेमध्ये बाद ठरवला जातो. कुठलंही भाकीत केलं जाऊ शकत नाही. 8 बॉल 24 रन्स रिक्वायर्ड. निशी आणि सुसंधी होती. एक धाव नक्कीच मिळती आहे. एकंदर 2 धावा नक्कीच बहाल होत आहेत. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 टू गो. स्कोर 20 धावा बोर्डवर आणि पुन्हा एकदा येतोय चौकार. नक्की समीकरण 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 18 18 6 balls 18 runs required. 6 चेंडू 18 धावा. जिने पहिलं षटक टाकलं तीच गोलंदाज. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी शेवटचा अंतिम 6 चेंडू. 6 चेंडू 18 धावा. नो बॉल आणि जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. चौदा धावा. सोंटिना यांच्या बॅटमधनं आलेला पहिला चौकार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 14 धावा. 5-14. नो बॉल आणि काय चेक एफर्ट्स दिल्यात. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नोचा रन आहे पण धावसंख्या झाली ती 2929. चला मॅच चालू करायची आहे. 4 चेंडू 13 धावा. बॅट्समन नेम प्लीज. न्यू बॅटर दिशा.
4 चेंडू 13. कोणाचे वाजतायत 12 पाहूया. 4-13. नो बॉल. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. चार चेंडू 12 धावांची आवश्यकता. आणि या ठिकाणी बॅटर आउट. समीकरण बदलत आहे. 3 चेंडू पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. 3 चेंडू 11 धावा. आणि बॅटर आउट. कौतुक नक्कीच असेल. जोरदार टाळ्या नक्कीच त्यांच्यासाठी झाल्या. नक्कीच अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी आपल्याला 15 मिनिटाचा ब्रेक आपण नक्कीच घेतोय आणि त्यानंतर नक्कीच अंतिम महिलांचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. संघ आहेत इन्फिनिटी गर्ल्स विरुद्ध युवा.